पुणेमध्ये भारतीय जनता पक्षाचं ऐतिहासिक अधिवेशन होणार आहे। राज्यातले 5300 प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। राज्य स्तरापासून तालुका स्तरापर्यंत सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, माजी नगरसेवक अपेक्षित आहेत। या अधिवेशनामध्ये आमचे केंद्रातले सर्व राज्यातले मंत्री, सर्व आमदार, खासदार आणि या अधिवेशनाला खास करून देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहेत। सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अधिवेशनाची संपूर्ण उपस्थिती अमित भाई करणार आहे। आमचे नेते माननीय नितीन गडकरीजी हे उद्घाटन समारंभाचा समारोप करणार आहेत। पीयूष गोयलजी, भूपेंद्र यादवजी जे आमचे प्रभारी आहेत, केंद्रीय मंत्री, ते सुद्धा राहणार आहेत। देवेंद्रजी राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे काही विषय मांडणार आहेत। मोदीजींच्या 3ऱ्या कार्यकाळाचा एक अभिनंदनाचा प्रस्तावही होणार आहे आणि महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकीय परिस्थिती आणि आता जे बजेट आलं आहे महाराष्ट्र सरकारचं, या बजेटच्या ज्या योजना माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा या सरकारने घोषित केल्या आहेत, त्या योजना त्या घटकापर्यंत पोहोचवण्याची योजनासुद्धा या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्ष करणार आहे। सोबतच 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या काळामध्ये संवाद यात्रा भारतीय जनता पक्ष 288 विधानसभेत आणि 48 लोकसभेमध्ये करणार आहे। 20 राज्याचे प्रमुख नेते संवाद यात्रेमध्ये पंचायत समिती गट, जिल्हा परिषद गट, नगरपालिका, महानगरपालिकेच्या प्रभागापर्यंत एका विधानसभेत किमान 40,000 घरापर्यंत ही संवाद यात्रा पोहोचणार आहे आणि या संवाद यात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडीने जे खोटारडेपणा लोकसभेत केला, जनतेच्या मनामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण करून मागासवर्गीयांना संविधान बदलणार आहे हे सांगून, आदिवासी समाजाचे हक्क काढणार आहे हे सांगून, महिलांना 8,500 रुपये महिना देऊ हे खोटं सांगून मतं घेतलीत आणि कसं कन्फ्यूज जनतेला केलं हे सुद्धा आम्ही या ठिकाणी त्यांचा बुरखा फाडणार आहोत। शेवटी मतं घेताना खोटं बोलून मतं घेतले आहेत। जनतेला कन्व्हिन्स करता येत नाही म्हणून कन्फ्यूज करण्यात आलं। आम्ही मोदीजींनी 10 वर्षात केलेले कामं हे मांडण्यात यशस्वीपणे काम आम्ही केलं, पण काही काळापुरते आम्ही त्या ठिकाणी जे जनतेच्या मनातलं कन्फ्युजन काढू शकलो नाही, तिथे आम्ही कमी पडलो आणि महाविकास आघाडी नेमकी जातीपातीच्या राजकारणामध्ये आणि वेगळ्या पद्धतीने वेगळ्या लोकसभेमध्ये तालुका स्तरावर, जिल्हा